हॅलो विद्यार्थी मित्रांनो. तर 18 जानेवारी 2025ला जी आपली परीक्षा झाली नव्वदे, त्याच्याबद्दल आपण एक अंदाजा आपल्याला आलेला आहे की कट ऑफ काय असणार आणि कट ऑफ काय येऊ शकते. ठीक आहे, कारण आपल्या चॅनलवर बऱ्याच जणांनी आपले मार्क्स आपल्याला सांगितलेले आहेत. त्याच्यामुळं आपण त्या आधारे आणि मागच्या वर्षीचे जे मार्क्स आहेत कट ऑफ आहेत त्याच्या आधारे आपण एक अंदाजा सांगू शकतो की एवढं कट ऑफ जाऊ शकते. निश्चित हे कट ऑफ कोणीही सांगू शकत नाही. जिल्हेवाईज ही सगळी कट ऑफ वेगवेगळी राहते. ही सगळी कट ऑफ जी आहे ती तुम्हाला कळते की तुमचा निकाल लागला. फक्त एक अंदाजा आपण सांगू शकतो की ही अशी कट ऑफ असू शकते आणि तेच आपण सांगणार. ठीक आहे, कट ऑफ ही ॲक्च्युली नसणार. त्याच्यामुळे आपण पहा प्रत्येक याच्यामध्ये जिल्ह्यावाईज कट ऑफ थोडीशी पहा, कमीत कमी पण पाहिली, जास्तीत जास्त पण पाहिली. म्हणजेच आपल्याला जर ओपन कॅटेगरीची ग्रामीणची कट ऑफ पाहिजे तर 82.5 ते 92.5 ह्या दरम्यान काही असू शकते. सर आता असं का सर 10 मार्काचा फरक, आम्हाला 82ला लागेल का 92ला लागेल? तर 82 ते 92 मध्ये कितीही लागू शकते. हे तुमच्या जिल्ह्याच्या नुसार राहते. प्रत्येक जिल्ह्याचा निकाल हा वेगळा लागणार आहे. प्रत्येक जिल्ह्याची कट ऑफ पण ही वेगळी येणार. पण एक अंदाजा म्हणून आपण एक बांधलं की बाबा एखाद्या जिल्ह्याची कट ऑफ येऊ शकते कमी आणि एखाद्या जिल्ह्याची कट ऑफ जास्त पण येऊ शकते. ग्रामीणची वेगळी येऊ शकते, शहरीची वेगळी येऊ शकते. त्याच्यानुसार आपण एक प्रयत्न केला की याच्यामध्येच कट ऑफ राहणार आहे. याच्या जास्त आपल्याला बघा, जर तुम्ही जास्त मार्क घेतले असाल तर तुम्ही सेफ आहे. ठीक आहे, कमी मार्क भेटले तर थोडंसं अनसेफ राहणार. आपण एक जाणून घेऊ की काय काय लागणार. ओपनमध्ये ग्रामीण भागाला 82.5 लागणारे मुलं असतील कमीत कमी. तर 92 जर मार्क असतील तर ग्रामीणमधून असेल 92.5, तर तुम्हाला एक शक्यता आहे की खूप चान्सेस आहे की तुमचा नंबर लागणारच आहे. आता थोडे मार्क कमी झाले तर थोडी शक्यता थोडीशी कमी पण लागण्याची. बघा 82 वाल्याला 82.5 मार्क ज्याला आहेत टक्के, त्याची शक्यता थोडीशी कमी आहे पण लागू शकतो नंबर. तसं शहरीमधले मुलं असतील तर त्यांची 87.5 जर मार्क तुम्हाला पडत असतील तर तुम्ही अंदाजा गृहीत धरा की तुम्हाला आहे चान्सेस, काय असं काही गेलं नाही की 87.5 आहे तर मार्क तर नंबर लागणारच नाही असं काही नाही. पण ही 96.25ला तुमची कट ऑफ जाऊ शकते. ठीक आहे, प्रत्येक जिल्ह्यावाईज हे वेगळं राहणार आहे. तर 96.25 आहे तर समजा की तुम्हाला नंबर लागण्याचे चान्सेस 100%च आहे. ठीक आहे, 95 ते 96 मार्क आहे त्यांना. तसं मुलींना पण 85 ते 95 मार्काच्या मध्ये ही प्रत्येक जिल्ह्याच्या नुसार ज्याची त्याची कट ऑफ राहणार. प्रत्येक जिल्ह्याची कट ऑफ ही वेगवेगळी असते. कोणाची 85 असेल, कोणाची 95 असेल, कोणाची 87 असेल, कोणाची 90 असेल. पण जी पण कट ऑफ असेल ती ह्यामध्येच असण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर ओबीसी जर पाहिलं, मुलं जर पाहिले ग्रामीण भागातले तर 83.75 पासून कट ऑफ सुरू होणार तर 93.75 पर्यंत कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. तसंच ग्रामीण भागातल्या मुली जर पाहिल्या त्यांची कट ऑफ 82.5 ते 92.5च्या मध्ये राहणार आहे. म्हणजे जर मार्क 92पेक्षा जास्त आहे ओबीसी कॅटेगरीची आहे तर तुमची लागण्याची शक्यता जास्त, म्हणजे 100% लागेलच असं आहे. ओबीसी कॅटेगरीतले आहे, शहरीमधले आहे तर 85 ते 95 मुलांना लागल आणि मुलींना लागल 85 ते 93.75, म्हणजे 93.75 बघा पॉईंट न जा इथे तुमची कट ऑफ ठरणार आहे. त्याच्यामुळं 93.75 हे तर कन्फर्म समजा आहे. जेवढे मार्क कमी पडतील जिल्ह्यावाईज त्याच्यानुसार तुमची कट ऑफ राहणार आहे. 85ला पण कट ऑफ जाऊ शकते. हे मार्क 85 वर पण तुमचे नंबर लागू शकतात. आता इकडे पहा की काही जिल्ह्यामध्ये असा पण राहू शकते की 85पेक्षा इथे 85पेक्षा पण कमी पण जाईल. ठीक आहे, होऊ शकतं. पण एक शक्यता आहे की 85ला लागण्याची शक्यता आहे तुमची बऱ्याचपैकी. त्याच्यानंतर एससी कॅटेगरीचं पाहिलं 80 ते 90 मध्ये ग्रामीण भागात मुलं असतील तर तुमचा नंबर लागण्याची शक्यता आहे. मुलींना 77.5 ते 90 मार्कामध्येच नंबर लागण्याची शक्यता आहे. तसंच शहरी भागातले एससी कॅटेगरीतले जे पण मुलं आहेत त्यांची 82.5 ते 90 मार्कामध्ये लागण्याची शक्यता आहे. मुली असेल तर 80 ते 87.5 मध्ये तुमचा नंबर लागण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर
एस टी कॅटेगरी असेल तर 81.25 ते 90 मध्ये नंबर लागण्याची शक्यता आहे. 80 ते 90 मध्ये मुलींचा नंबर लागण्याची शक्यता, 80 मार्क पडले तर त्यांचा नंबर लागू शकतो. जास्तीत जास्त कट ऑफ 90 राहणार. एस टी कॅटेगरीचे असतील मुलं असतील तर 82.5 आणि मुली असेल तर 82.5 ते 92.5, मुली असेल तर 81.25 ते 90 मध्ये एवढी अशी कट ऑफ राहण्याची शक्यता. जर तुम्हाला कट ऑफ जर कळत असेल की बाबा एवढं मार्क पडले, याच्यापेक्षा जास्त मार्क पडले आणि आपली शक्यता आहे 90ला नंबर लागण्याची, तर तुम्हाला सांगितलं की पहिली गोष्ट ठेवायची आपली मोबाईल चांगला चालू ठेवायचा, रेंजमध्ये असेल असा ठेवायचा. आता मोबाईल कोणता, मोबाईल तुमचा जो रजिस्टर्ड केलेला होता ॲडमिशनच्या वेळेस, तो मोबाईल तुमचा काय पाहिजे, चालू कंडिशनमध्ये पाहिजे. त्याच्यावर मेसेज कॉल यायला पाहिजे, नाहीतर रेंज नाही किंवा मोबाईल बंद आहे रिचार्ज न केल्यामुळे, किंवा मोबाईल हरवला असेल तो मोबाईल वापस काय करू शकता तुम्ही, तोच मोबाईल नंबर तुम्हाला ठेवायचा आहे. तर मोबाईल सगळ्यात मोठी गोष्ट आहे की जर मार्क चांगले पडणार असेल तर मोबाईल आपला चालू ठेवायचा, आपल्या त्या मोबाईलवरच आपल्याला मेसेज येणार आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे, जे पण डॉक्युमेंट लागतात आपल्याला, जात प्रमाणपत्र असेल किंवा ग्रामीण भागातला असेल तर ग्रामीण भागातला जे डोमासाईल सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला ठेवायचे. हे मेन डॉक्युमेंट. बाकीचे जे डॉक्युमेंट होऊन जातील तुमचे, पण हे 2-3 डॉक्युमेंट आहे. अजून जर अपंगत्वाचं असेल तर अपंगत्वाचं तुम्हाला सर्टिफिकेट तयार ठेवावं लागणार. बाकी डॉक्युमेंट्स आपल्याला लवकर भेटतील, पण हे डॉक्युमेंट थोडा तुमच्या जो ऑलरेडी असतील तर तुम्हाला काही पुढे ॲडमिशन घेण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. आता चला आपलं एवढंच. आपले येणारे जे पण अपडेट्स असतील आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकतच राहतो. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.